महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने जो 19 फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे तो सगळ्यांना शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी। आदर्श शिवजयंती म्हणजे काय, एक नवीन व्याख्या, चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी 19 तारखेची साजरी करावी। याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एक आव्हान आहे की आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे ते शांततेत करावे, परंतु आपण त्याची दिशा ठरवणार आहेत। आंदोलनाचे एक आंदोलन एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण 20 तारखेच्या नंतर ठरवणार आहेत। परंतु आता आपण जे आंदोलन करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक, परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं। विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो। विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे, त्यांना कसली अडचण येणार नाही। कालही सांगितलं, आजही पुन्हा तोच विषय सांगतोय की त्यांना आंदोलनामुळं कसलीच अडचण विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आलीच नाही पाहिजे। आपण स्वतः सगळ्यांनी पुढे होऊन मदत करायची। मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना एकाही विद्यार्थ्यांना अडचण आली नाही हा एक नवीन आदर्श मराठ्यांचा गेला पाहिजे। कारण आता 5 महिन्यापासून आपलं आंदोलन सुरू आहे, आपला खूप आदर्श मोठा राज्यानं देशानं आणि जगानं सुद्धा घेतलेला आहे की ह्या मराठ्यांनी शांततेत आंदोलनं करून एक नवीन आदर्श दिला, पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणारं 5-5 पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं। असं आरक्षणाचा विषय असेल, मुलींच्या शिक्षणाचा असेल, जे काय अनेक झाले असतील ते हे एक आदर्श आहेत नवीन। तसेच त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, त्यांचं वर्षाचं भविष्याचा विषय असल्यामुळं जरी आंदोलन सुरू असलं तरी पण त्या विद्यार्थ्यांना थोडीही भीती वाटली नाही पाहिजे। त्याला वाटलं पाहिजे मी त्या आंदोलनातून गेलो, येतानाही माझा पेपर देऊन आल्यावर त्याच आंदोलनातून आलो, मला कसलीच माझी गैरसोय झाली नाही पाहिजे। इतकी बारकाईनं समाजानं काळजी घ्यायची। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।